नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे। आपला आता विचारसागरातला पहिला तरंग पान नंबर 5 आणि हेडिंगचा नंबर 4 काढलं सगळ्यांनी। काल आपण थोडंसं या वेदांत शास्त्राबद्दल माहिती घेतली। आपण वेदांत शास्त्राचे प्रस्तांत्रे कोणते कोणते आहेत, त्याच्यावर भाष्य कोणाचं आहे, त्याच्यावर पुन्हा विस्तृत ग्रंथ कोणाकोणाचे आहेत, आणि हा विचारसागर कसा निर्माण झाला, विचारसागर निर्माण जो केला त्याचा उद्देश काय वगैरे वगैरे हा विचार आपण काल थोडासा पाहिला। या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत वगैरे पाहिलं। आता त्याच्यावरच आता शंका आहेत, त्याचा विचार आपल्याला आज करायचा आहे। त्याच्यावर पहिली शंका ही येते की सगळ्या सूत्र भाष्य आणि विस्तृत असणारे जे संस्कृत ग्रंथ वेदांताचे त्याचा सर्व विचार करून पुन्हा पुन्हा विचार करून त्याचं सार मनात घेतलं आणि आवश्यक असणाऱ्या प्रक्रिया तेवढ्या मांडल्या या ग्रंथामध्ये, जेणेकरून ज्यांना संस्कृत कळत नाही आणि ज्ञान होण्याची तर तीव्र इच्छा आहे अशा पुरुषाकरता पंडित निश्चलदासजींनी हिंदीमध्ये विचारसागर लिहिला आणि तो लोकांना खूप आवडला। लोकांना आवडल्यामुळे त्याचं इतर भाषेमध्येही खूप भाषांतरं झाली, अनेक भाषेमध्ये त्याची भाषांतरं झाली त्या विचारसागराची। तसंच आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा राजमान्य हरभरे यांनी ओवीबद्ध मराठीत भाषांतर केलं आणि विनायक महाराज जोशी साखरे महाराज त्यांनी प्रस्तुत असा आपल्या समोर असलेला ग्रंथ ओवीबद्ध नाही असा गद्यात्मक अशा प्रकारचा त्यांनी लिहिला, त्याचं भाषांतर केलं, जेणेकरून आपल्याला शिकवणं शिकणं समजणं सोपं होईल अशा पद्धतीने असा विचारसागर हा लिहिला। पण आता प्रश्न असा येतो की या ग्रंथाला निश्चलदासजींनी विचारसागर असं नाव दिलं। काय नाव दिलं? विचारसागर असं नाव दिलं। मग याला विचारसागर असं का नाव दिलं? कुठल्याही ग्रंथाला नाव देत असताना विचार करूनच तो त्या ग्रंथाचा करता लेखक तो काय करत असतो? संज्ञा देत असतो की नाही, नामाभिधान करत असतो की नाही। मग विचारसागर असं नामाभिधान का केलं या ग्रंथाला? काय कारण होत त्याचं? मग ते आता सुरुवातीला सांगतात। विचारसागर याला का म्हणतात? विचारसागर म्हणजे काय? हेडिंगच दिली वर, काय विचारसागर म्हणजे काय? तर ऐका आता, वेदांत शास्त्राचे जे उत्कृष्ट सिद्धांत आहेत हेच कोणी एक उत्तम जल अशी कल्पना करून वेदांत शास्त्राचे सोपपत्तिक सिद्धांत रूपी जलाचा साठा ज्यात आहे असा ग्रंथ म्हणजे विचाराचा काय आहे? सागरच आहे अशी कल्पना करून या ग्रंथाला विचारसागर असं नाव दिलेलं आहे। बघा आता वेदांत शास्त्राचे जे सिद्धांत आहेत, कुठल्याही ग्रंथाचे काय असतात त्याच्यात त्या ग्रंथाचे सिद्धांत असतात। मग वेदांत शास्त्रातले जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत म्हणजे एक रूपक केलं, कल्पना केली की हेच एक प्रकारचं पाणी आहे। कशाचं पाणी? सिद्धांताचं पाणी, सिद्धांत रूपी जल। आणि मग जलाचा खूप मोठा अमर्यादित साठा
त्याला काय म्हणतात? सागर म्हणतात. मग सिद्धांत रूपी जलाचा साठा ज्या ग्रंथात आहे आणि ते सिद्धांत सोपपत्ती म्हणजे उपपत्तीसह, उपपत्ती म्हणजे युक्ती, उपपत्ती शब्दाचा अर्थ काय? युक्ती आणि सदृष्टांत, ते सिद्धांत ज्या ग्रंथात सांगितलेले आहेत असा ग्रंथ म्हणजे तो काय आहे? विचाराचा सागर आहे, सिद्धांताचा सागर आहे. अशी कल्पना करून या ग्रंथाला विचार सागर अशा प्रकारचं काय दिलं? नामाभिधान केलं, अशा प्रकारचं नाव दिलं. कळलं? सिद्धांत हेच जल आहे आणि असा एक सिद्धांत नाही, अनेक सिद्धांत, आणि तेही उपपत्तीसह सांगितले. उपपत्ती म्हणजे युक्तीसह, दृष्टांतासह काय केले? हे सिद्धांत प्रतिपादन केले. ज्या ग्रंथात प्रतिपादन केले तो ग्रंथ म्हणजे विचाराचा सागर अशी कल्पना केली. आणि म्हणून या ग्रंथात ते सगळे सिद्धांत असल्यामुळं या ग्रंथाला नाव काय दिलं? विचार सागर अशा प्रकारचं नाव दिलं. कळलं का? हां, बघा अजून एकदा. वेदांत शास्त्राचे जे उत्कृष्ट सिद्धांत आहेत हेच कोणी एक उत्तम जल आहे, म्हणजे शुद्ध जल आहे, चांगलं जल आहे, अशी कल्पना करून वेदांत शास्त्राचे सोपपत्तिक सिद्धांतरूपी जलाचा साठा, वेदांत शास्त्राच्या सिद्धांताच्या जलाचा साठा, सिद्धांतरूपी जलाचा साठा, ते एक असा उपपत्तीसह युक्तीसह सिद्धांतरूपी जलाचा साठा ज्यात आहे असा ग्रंथ म्हणजे विचाराचा सागर आहे. अशी कल्पना करून या ग्रंथाला काय नाव दिलं? विचार सागर अशा प्रकारचं नाव दिलं गेलं. आलं? विचार सागर या ग्रंथाला नाव का दिलं कळलं का? विचार सागर म्हणजे विचाराचा सागर, म्हणजे सिद्धांताचा सागर. आलं? अहो, शंका केली आहे बरं का आता. पण वेदांत शास्त्राची मूळ सूत्रे भगवान व्यासाने केलेली असून त्यावर भगवान श्री शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे. बघा आता, ह्या दोघांना विशेषण लावलेत भगवान. व्यासांना सुद्धा काय म्हटले? व्यास भगवान. आणि शंकराचार्यांना सुद्धा काय म्हटले? भगवान व्यास, भगवान शंकराचार्य. भगवत पूज्यपाद म्हणतात त्यांना. काय म्हणतात? भगवंताचे चरण जसे पूज्य असतात तसे जगद्गुरु शंकराचार्यांचे चरण सुद्धा कसे पूज्य आहेत, म्हणून भगवत पूज्यपाद म्हणतात त्यांना. आता ऐका की वेदांताचे जे मूळ सूत्र आहेत ते मूळ सूत्र लिहिले कुणी? भगवान व्यासाने. त्याच्यावर भाष्य कोणी लिहिलं? जगद्गुरु शंकराचार्यांनी. भगवान शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे. आणि त्या भाष्यावर श्री सुरेश्वराचार्यांनी वार्तिकही लिहिलेलं आहे. भाष्यावर पुन्हा अजून विस्तृत ग्रंथ कोणाचा? सुरेश्वराचार्यांचा. वार्तिक त्याचं नाव आहे. काय नाव आहे? वार्तिक. असं सूत्रभाष्यादी वेदांत शास्त्रावर मोठे मोठे ग्रंथ असताना तुमचा विचार सागर कशाला? वेदांताचा मुख्य ग्रंथ आहे सूत्र ग्रंथ, व्यासाने लिहिलेला, ब्रह्मसूत्र ज्याला म्हणतात. त्याच्यावर जगद्गुरु शंकराचार्यांचं एवढं मोठं भाष्य आहे. त्या भाष्यावर सुरेश्वराचार्यांनी वार्तिक लिहिलेलं आहे. आणि आदिपदानं हे सगळे बाकीचे अद्वैत सिद्धी, विवरण, भामती निबंध असे सगळे मोठे मोठे ग्रंथ आहेत, सगळे संस्कृत ग्रंथ आहेत. आणि एवढे मोठे मोठे ग्रंथ असताना हा विचारसागर काय कामाचा तुमच्या? काय गरज आहे काय विचारसागराची? हां, विचारसागर काय कामाचा? अशी कोण काय करील? शंका करील. अशी शंका घेऊन 7व्या ओवीच्या उत्तरार्धाने निश्चलदाजी त्याचं समाधान असं सांगतात. शंका घेतली अशी आणि मग त्याचं समाधान 7व्या ओवीत आहे. त्याच्या उत्तरार्धामध्ये 7वी ओवी काढा. दिसले का? मीही त्या ग्रंथाचे वाचन केले बहुतकाल चिंतन, जाणाया प्रक्रिये लागून तव निश्चय ऐसा मनी झाला. उपनिषदे जे गाती व्यासादी जे वाखाणेती तेच आचार्य शंकर मूर्ती कथित हितार्थ जनांच्या. विचारसागर कशाला? एवढे हे मोठे मोठे ग्रंथ असताना विचारसागर कशाला?
जरी ग्रंथ हा ती सूत्र भाष्य वार्तिक दिसलं का, सूत्र भाष्य वार्तिक हे सगळे ग्रंथ आहेत, तथापि स्वभाषेप्रती स्वप्रतीक कवितो कळावया अज्ञाना. परंतु मी स्वतःच्या भाषेमध्ये हे नाही जो ग्रंथ करतो ते कशासाठी, अज्ञाना कळावया स्वप्रतीक कवितो. अज्ञानी लोकांना कळावं, ज्यांना संस्कृत कळत नाही अशा लोकांनाही ते ज्ञान व्हावं, याच्यासाठी मी उपपत्तीसह दृष्टांतासह हा काय करतोय, ग्रंथ करतो. तिथं त्या ह्याच्यामध्ये ओळीमध्ये उत्तर सांगितलंय. आलं बघा. तर एवढे मोठे मोठे ग्रंथ असताना, सूत्र ग्रंथ आहेत, भाष्य ग्रंथ आहेत, वार्तिक आहे, असे सगळे मोठे मोठे ग्रंथ असताना विचारसागर कशाला, अशी शंका घेऊन 7व्या ओळीच्या उत्तरार्धाने निश्चलदाजी त्याचं समाधान असं सांगतात की सूत्रभाष्यादी ग्रंथ वेदांतशास्त्रात आहेत, ते विस्तृत असूनही उत्तमही आहेत. बघा, ते विस्तृत आहेत, त्यांचा विस्तार खूप आहे, आणि ग्रंथ उत्तम आहेत, परंतु ते संस्कृतमध्ये आहेत. कशात आहेत ते, संस्कृतमध्ये आहेत. ज्यांना संस्कृत कळत नाही व ज्यांना ब्रह्मात्मबोधाची काय आहे, इच्छा आहे. ब्रह्मात्मबोध म्हणजे काय, ब्रह्म आणि आत्मा हे एक आहेत असं जे ज्ञान, त्या ज्ञानाला काय म्हणतात, ब्रह्मात्मबोध. आणि असं ज्ञान आपल्यालाही व्हावं अशी ज्यांना तीव्र इच्छा आहे, पण संस्कृत कळत नाही, मग त्यांच्याकरता स्वभाषेमध्ये, स्वतःच्या भाषेमध्ये म्हणजे कोणत्या भाषेत, हिंदी भाषेमध्ये मी हा ग्रंथ करीत आहे असं निश्चलदाजींनी सांगितलं. कळलं. शंका म्हणजे आता म्हणजे एवढे मोठे मोठे वेदांताचे ग्रंथ असताना विचारसागर कशासाठी लिहिला निश्चलदाजींनी, ते सगळे मोठे मोठे ग्रंथ आहेत, उत्तम आहेत, चांगले ग्रंथ आहेत ते, पण ते संस्कृतमध्ये आहेत, भाषा संस्कृत आहे, ते संस्कृत भाषा काय कळत नाही सामान्य लोकांना, पण त्यांना आत्मज्ञानाची इच्छा आहे, ब्रह्मात्मबोधाची इच्छा आहे. मग त्यांच्यासाठी ज्यांना संस्कृत कळत नाही आणि बोधाची मात्र इच्छा आहे, अशा लोकांसाठी मी काय करत आहे, हा स्वतःच्या भाषेमध्ये, हिंदी भाषेमध्ये सामान्य लोकांना सुद्धा, अज्ञानी लोकांना सुद्धा तो कळेल अशा भाषेमध्ये मी काय करत आहे, हा ग्रंथ करत आहे असं निश्चलदाजींनी सांगितलं हिंदी भाषेमध्ये. पुन्हा एक शंका घेतली, अजून काय शंका घेतली अशी, का हो म्हटले, तुम्ही विचारसागर म्हणता की अज्ञानी लोकांना कळत नाही, त्यांना ज्यांना संस्कृत कळत नाही त्यांना समजावं, त्यांना कळावं, त्यांना बोध व्हावा, त्यासाठी तुम्ही हा विचारसागर ग्रंथ लिहू लागले. हो म्हणले, पण तुम्ही जसं हिंदी भाषेत ग्रंथ लिहू लागले, तुमच्या अगोदर सुद्धा बरेच ग्रंथ हिंदी भाषेत आहेत. जर तुमच्या अगोदर जर कोणाचा हिंदी भाषेमध्ये ग्रंथ वेदांत शास्त्रावरचा नसता, एकही ग्रंथ नसता की जेणेकरून सामान्य लोकांना, अज्ञानी लोकांना ज्ञान होणार नाही असा ग्रंथ जर नसता, किंवा ज्ञान होईल असा ग्रंथ नसता, मग तुम्ही जर ग्रंथ लिहिला असता तर ते योग्य होतं. पण तुम्ही हा विचारसागर लिहिण्याच्या अगोदरच जसे संस्कृतमध्ये वेदांताचे ग्रंथ आहेत, तसं हिंदी भाषेमध्ये सुद्धा वेदांत शास्त्राचे काय आहेत, ग्रंथ आहेत, अनेक जणांचे आहेत. मग या सगळ्यांचे ग्रंथ असताना पुन्हा तुम्ही विचारसागर कशाला करू लागली. काय आहे, आता आपल्याला भात करून खायचा आहे, मग पातेल्यात तांदूळ पाणी टाकलं आणि तांदूळ टाकले, भात होतो का तयार, नाही. मग काय करावं लागतं, त्याला शिजवावं लागतं का नाही, शिजवावं लागतं. म्हणजे काय करावं लागतं, चुलीत लाकडं घालावे लागतात, ते पेटवावे लागतात, त्याच्यावर पातेलं ठेवावं लागतं, मग त्याचा काय होतो, भात होतो. लाकडं घालावे लागतात चुलीमध्ये, जाळ लावावा लागतो, आहे का नाही. तर एवढे हिंदी भाषेतले अगोदर ग्रंथ उपलब्ध असताना पुन्हा तुम्ही कशाला अशा प्रकारचा हिंदीमध्ये ग्रंथ लिहू लागले. जसं आपण जाळ लावतो आणि भात शिजवितो, जाळ कुठपर्यंत लावावा लागतो, भात शिजेपर्यंत. भात शिजला एकदा की पुन्हा जाळ लावून काय उपयोग आहे का, पुन्हा लावलेला जाळ काय होतो, वाया जातो.
नुसता जाळाच वाया जातो असं नाही, भाताला पुन्हा जाळून टाकतो नाही का, भात करपून जातो ना पुन्हा जास्त जाळ लावल्यावर. मग तसं जर तुमच्या अगोदर जर हिंदी भाषेमध्ये वेदांतशास्त्राचे ग्रंथ जर नसतेच तर अज्ञानी लोकांसाठी, ज्यांना संस्कृत कळत नाही त्यांच्यासाठी तुम्ही हिंदी भाषेमध्ये ग्रंथ लिहू लागले असं म्हणता आलं असतं. पण तुम्ही ग्रंथ लिहिण्याच्या अगोदर अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत हिंदी भाषेतले सामान्य लोकांसाठी, त्यांनी त्यांची डाळ शिजणारच आहे, त्यांनी त्यांचा भात शिजणारच आहे ना त्या ग्रंथ. मग तुमचा जाळ कशाला आता, समजते का, तुमचा विचारसागर कशाला, अशी शंका केली. बघा अहो हिंदी भाषेतही पंजाबातील मनोहरदास निरंजनीकृत षटप्रश्नी, शतप्रश्नी, ज्ञानमंजिरी, ज्ञानचूर्ण आणि वेदांत सर असे 5 ग्रंथ आहेत. त्यांनी एक नाही हिंदी भाषेत ग्रंथ लिहिलेत. कुणी? पंजाबात असणारे मनोहरदास म्हणून आहेत एक पंडित. त्या मनोहरदास पंडितांनी निरंजनी, मनोहरदास निरंजनी त्यांचं नाव आहे, आणि त्यांनी लिहिलेले षटप्रश्नी, शतप्रश्नी 2 ग्रंथ झाले. ज्ञानमंजिरी, ज्ञानचूर्ण आणि वेदांतसार असे 5 ग्रंथ असून या 5 ग्रंथाला पंचभाषा म्हणतात. काय म्हणतात त्यांना? पंचभाषा असं म्हणतात. हे पाठ करा बघा सगळं. हे झालं आता हे झालं मनोहरदासांचं. आता त्याचप्रमाणे साधू माणिक्यदासकृत, माणिक्यदास नावाचे एक साधू आहेत. त्या माणिक्यदास नावाच्या साधूंनी लिहिलेले माणिक्यबोध आणि आत्मबोध असे ग्रंथ आहेत त्यांचे. या माणिक्यदासांचे कोणते? माणिक्यबोध आणि आत्मबोध असे ग्रंथ आहेत. ते पण हिंदी भाषेतच आहेत. मग तुमचा विचारसागर कशाला? म्हणजे षटप्रश्नी, शतप्रश्नी, ज्ञानमंजिरी, ज्ञानचूर्ण आणि वेदांतसार हे मनोहरदासाचे 5 ग्रंथ आहेत. पंचभाषा म्हणतात त्याला. आणि माणिक्यदासांचे किती आहेत? 2 ग्रंथ आहेत, माणिक्यबोध आणि आत्मबोध. मग एवढे ग्रंथ असताना पुन्हा तुमचा विचारसागराचं काही काम आहे का आता? मग कशाला विचारसागर लिहायला लागले तुम्ही? अशी केली शंका. मग त्या शंकेचं समाधान सांगतात. वरील ग्रंथ हिंदी भाषेत आहेत खरे, तथापि पंचभाषादी ग्रंथातील प्रक्रिया सरणी काही अंशाच्या ठिकाणी शास्त्रानुसार आहे आणि काही अंशाच्या ठिकाणी शास्त्र विरुद्ध आहे. आता आहे का? त्याचं उत्तर सांगितलं मी. पुन्हा पहिले हिंदी भाषेमध्ये ग्रंथ असताना सुद्धा पुन्हा हिंदी भाषेमध्ये ग्रंथ लिहितोय. पहिले ग्रंथ उपलब्ध असताना पुन्हा मी हिंदी भाषेमध्ये काय करतोय? ग्रंथ लिहितोय. त्याचं कारण आहे. काय कारण आहे त्याचं? त्याचं कारण असं आहे की पहिले ग्रंथ जे आहेत ते हिंदी भाषेत आहेत. त्या मनोहरदासांनी ग्रंथ लिहिले ज्याला पंचभाषा म्हणतात. पण ते ग्रंथ काही अंशात शास्त्राला धरून आहेत, वेदाला धरून आहेत, आणि काही अंशामध्ये त्याच्यातल्या प्रक्रिया ह्या शास्त्राच्या विरुद्ध आहेत. काही अंशात शास्त्राला धरून आहेत आणि काही अंशात त्या प्रक्रिया काय आहेत? शास्त्राच्या विरुद्ध आहेत. आणि शास्त्राच्या विरुद्ध त्या प्रक्रिया असल्यामुळं त्या ग्रंथाचं अध्ययन करून, त्या ग्रंथाचा अभ्यास करून जे अभ्यासकाला, जिज्ञासूला जो बोध होईल, त्या साधकाला जो बोध होईल तो यथार्थ होईल का? यथार्थ बोध होईल का? यथार्थ बोध होणार नाही. म्हणून त्या ग्रंथाचा काही उपयोग नाही साधकाला. कळलं का? कारण त्याच्यामध्ये काही अंशामध्ये प्रक्रिया कशा आहेत? चुकीच्या आहेत, शास्त्राच्या विरुद्ध प्रक्रिया आहेत. आणि शास्त्राच्या विरुद्ध प्रक्रिया सांगून त्यांना जिज्ञासूला यथार्थ बोध कसं काय होईल? म्हणजे मग त्यांनी चुकीच्या का बरं लिहिल्या? काही अंशात बरोबर लिहिल्या आणि काही अंशामध्ये चुकीच्या का बरं लिहिल्या? तर त्याचं कारण सांगतात की त्यांनी जो ग्रंथ लिहिला तो कोणत्या गुरुजवळ बसून किंवा असं परंपरेनं शिकून असं त्यांनी ग्रंथ लिहिलेला नाही. ऐकून, जसे टिपणं लिहितात ना काही पोरं, आणि कीर्तन करतात. मग त्यांना जर कोणी काही विचारलं हे कसं, मग ते कुठं सांगता येतंय? मग काहीतरी येतं सांगून.
मूळ काय सगळं काय माहीत नसतं, कसं कुठं आले काय आले काहीच माहीत नसते ते सांगून. मग तसं यांनी जे ग्रंथ लिहिले असे ऐकून लिहिले फक्त. मग ऐकून लिहिणारे सगळं त्याचं काही असं काही एवढं हे ताळ्यावर नसते. बघा, शास्त्र विरुद्ध प्रक्रिया असण्याचं कारण ग्रंथकारांनी हा ग्रंथ श्रवण करून केलेले आहेत. आणि श्रवण करतेवेळी मनोहरदासांना जितक्या अंशामध्ये यथार्थ बोध झालेला नाही तितक्या अंशामध्ये शास्त्र विरुद्ध प्रक्रिया लिहिली गेली. कळलं? तसंच आत्मबोधादी ग्रंथामध्ये वेदांताची प्रक्रिया संपूर्ण नाही. आता आत्मबोध माणिक्यबोध हे जे दोन ग्रंथ आहेत ना माणिक्यदासांनी लिहिले त्याच्यामध्ये चुकीचं नाही लिहिलं त्यांनी, पण सगळं लिहिलं नाही, आपणच ठेवलंय. काय ठेवलंय? अपूर्ण ठेवलं, पूर्ण लिहिलंच नाही त्यांनी. त्यामुळं त्यांचा ग्रंथ वाचूनही मुमुक्षुला पूर्ण बोध होणार नाही, अर्धाच बोध होईल. तसंच आत्मबोधादी ग्रंथात वेदांताची प्रक्रिया संपूर्ण नाही. यामुळं या ग्रंथाच्या अध्ययनामुळं मुमुक्षुला निसंदेह बोध होत नाही. आणि आमच्या विचारसागरामध्ये आमचा विचारसागर कसा आहे? हा पूर्ण वेदाला शास्त्राला धरू नये. थोड्या अंशामध्ये किंचित अंशामध्ये सुद्धा तो वेदाच्या विरुद्ध नाही, शास्त्राच्या विरुद्ध नाही. आणि संपूर्ण प्रक्रिया लिहिलेल्या आहेत. म्हणून मुमुक्षुला या ग्रंथाचं अध्ययन करून काय होणार आहे? बोध होणार आहे, निसंदेह बोध होणार आहे. म्हणून आमचा ग्रंथ उपयोगाचा आहे. कळलं का? तर आमच्या विचारसागरामध्ये वेदांताची संपूर्ण प्रक्रिया आहे आणि शास्त्रानुसार असून कोणत्याही स्थानी विरुद्ध नाही. आणि आत्मज्ञानाला उपयोगी असणारे जे पदार्थ आहेत त्या पदार्थाचं विस्तारानं काय केलेलं आहे? निरूपण केलेलं आहे. म्हणून सर्व भाषा कृतग्रंथापेक्षा म्हणजे सर्व हिंदी भाषेमध्ये असणाऱ्या ग्रंथापेक्षा विचारसागर ग्रंथ उत्तम आहे, म्हणून सफल आहे. म्हणून आम्ही जो ग्रंथ लिहिण्याचा उद्योग करतोय तो कसा आहे? सफल आहे. ओम शांती शांती शांती. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु महाराज की